नमस्कार, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण इथं 12th क्लास मधला सर जे स्टँडर्ड 12th मधला एक रोटेशनल मोशन या चॅप्टर मध्ये सर एक क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, आपला असा क्वेश्चन विचारला आहे की टॉर्क ऑफ मॅग्नेट्यूड काय, बघा टॉर्क ऑफ मॅग्नेट्यूड सर जी आपल्याला सर काय टॉर्क दिलेलं आहे सर जी किती दिलं सर 400 किती दिलं बघा आपला 400 न्यूटन सर आपला इथं टॉर्क दिलेलं आहे ऍक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास सर जे आपला. तर मास सुद्धा आपला सर काय दिलं, आपला मास दिले बघा 40 किलोग्राम सर आपला मास दिलेलं आहे. प्रोड्यूस अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ 20 रेडियन सर जी आपला ॲक्सलरेशन 20 रेडियन पर सेकंड सुद्धा सर दिलेलं आहे सर जी. अरे हा यांना हा सर जी हा. नंतर बघा कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ ग्लॅरेशन ऑफ द बॉडी सर जी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया सर फाइंड करायचा आहे. तर चला करूया मोमेंट ऑफ इनर्शिया सर फाइंड आणि नंतर पुन्हा सर ग्लॅरेशन ऑफ द बॉडी सुद्धा आपल्याला फाइंड करायचं आहे. तर चला आपण लिहू. आपण सर काढलं बघा, आपला टॉर्क सर दिलेला आहे सर जी, आपला मास दिलेला आहे, आपला ऍक्सलरेशन दिलेली सर कोणती अँग्युलर ऍक्सलरेशन आपला दिलेली आहे सर. आपल्यासाठी आपला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला सर काय असतो बघा सर, त्याचा फॉर्म्युला असतो I इज इक्वल टू टॉर्क. टॉर्क बाय पुन्हा काय सर जे अँग्युलर ऍक्सलरेशन. देअरफॉर I मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू T मीन्स टॉर्क. टॉर्क सर आपल्याला किती दिलं बघा इतकं सर दिलेलं आहे आणि सर ऍक्सलरेशन सर आपला इतकी दिलेली आहे. हाँ या ना, हाँ सर जी. यहाँ पे होगा क्या, यहाँ पे सर कुछ कांड होगा सर. कौन सा कांड होगा यहाँ पे यह कांड होगा. उतना इसका आंसर कितना आएगा, सॉरी तो इसका आंसर कितना आएगा 20 किलोग्राम सर इसका आंसर आएगा. कितना आएगा बबू आज इसका स्क्वायर इतना सर इसका आंसर आएगा. एस और नो द मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे हाँ या ना, हाँ सर जी हाँ इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. बात छप गया दिमाग में आपके. ओके सर जी ओके. अब बबू आज हमको ग्लैरेशन फॉर्म करना है. क्या करना है, ग्लैरेशन फॉर्म करना है. उसका फॉर्मूला कुछ इस तरह से होता है. ओके I इज इक्वल टू काय सर, I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. कसं सर एम के स्क्वेअर आपल्याला हे फाइंड करायचं आहे. आपल्याला एम के सर इथं फॉर्म्युला. ओके आपल्याला सर के काढावं लागन कारण सर आपलं हे आलेलं आहे सर. किती आलं हे आलंय 20. येस ऑर नो, येस सर. तर लिहा देअरफॉर I इज इक्वल सॉरी आय नाही के स्क्वेअर इज इक्वल टू लिहा काय लिहा सर के स्क्वेअर इज इक्वल टू सर काय होणार तर एम बाय के होणार. काय होणार सर एम बाय सॉरी आय बाय के होणार. काय होणार आय बाय के होणार कारण सर आपलं हे केचा स्क्वेअर इकडे गेलं. येस ऑर नो, येस सर. इथं गुणाकारामध्ये होतं इकडे भागाकारामध्ये गेलं. हाँ या ना, छप गई बात दिमाग में. तो I बाय काय सर यम. अरे समझ में आई बात आपकी इतनी आई सर. क्या हो यहाँ पे फॉर्म्युला काय I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. सर आपल्याला के ची व्हॅल्यू काढावी लागन कारण सर आपला एम माहिती आणि आपला आय सुद्धा माहित आहे. आय सर किती आलं 20 किलोग्राम मीटरचा स्क्वेअर आलं आणि आपला सर एम किती दिलंय, आपला सर एम इतकं दिलेलं आहे 40 किलोग्राम. तर सर आपला के स्क्वेअर फाइंड करावा लागन म्हणून सर आपण या प्रकारे फॉर्म्युला लिहिला याला. अरे येस ऑर नो, येस सर. तर लिहा बघा देअरफॉर मध्ये देअरफॉर आय सर आपला किती दिलंय बघा. आय सर आपला दिलं 20 बाय काय सर जी 14. उत्तर सर काय ना याचं उत्तर काय सर 0.5 उत्तर आहे ना 0.5. कशामध्ये सर जे अंडर रूट मध्ये कारण की के चा स्क्वेअर आहे. तर लिहायचं देअरफॉर के चा स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली सर याचं उत्तर किती येणार सर जी. तो उत्तर अप्रॉक्सिमेटली 0.7071 सर जी मीन्स 0.7071. येस और नो, यस सर. क्या आंसर के इज इक्वल टू के स्क्वेअर नाही के इज इक्वल टू 0.7071 इज आंसर. अरे हाँ या ना, हाँ सर जी हाँ. छापो दिमाग में इसमें. यहाँ पे ए स्क्वायर का आ गया बाजी से स्क्वायर रूट में ही बाहर आ गया इसलिए हमने वो कट कर दिया. हाँ या ना, हाँ छापो दिमाग में. इज आंसर.